सुंदर ध्यान उभी विटेवारी सुंदर ध्यान उभी विटेवारी
हालो वार करायला कट सुत का पुढं सर कुंभास सगळे रामकृष्ण हरे जय जय राम हॅलो 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 हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर वापर उमादेवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम माझे जातीचे मज भेटो माझे जातीचे मन भेटो कोणी आवडची धनी फेडावया आवडची धनी फेडावया आवडी हरी अंतरापासून आवडी हरी अंतरापासून आईसे आचे मने अर्थ माझे आईचे आचे मने अर्थ माझे दया लागी देव होतो का दया लागी देव होतो का डोळे वासने कपला जन्म होईल येतो कपला जन्म होईल येतो
कृष्ण बंसी तुका म्हणे तुझे सुदिन सोहळा तुका म्हणे तुझे सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धनीवाने गाऊया गोपाळा धनीवाने तुका म्हणे तुझे सुदिन सोहळा तुका म्हणे तुझे सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धनीवाने गाऊया गोपाळा धनीवाने ऐसे आजे मनी अर्थ मारे ऐसे आजे मनी अर्थ मारे गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी माझी ये जातीचे माझी ये जातीचे मजबे
सियाचे माने अर्थ जाचे ऐसे याचे माने अर्थ जाचे ऐसे याचे माने अर्थ जाचे आवडे विठ्ठला
आवडेचे धने फेडावया आवडेच्या हरी अंतरापासूनी ऐशयाचे मनी अर्थ माझे तया लागे जीव होतो कासा विष पाहतील वास नयन हे सफल हा जन्म होईल येथून देता अलिंगन वैष्णवांशी तुका म्हणे तोची सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धनिवरी आवडेजा हरी अंतरापासूनी ऐशयाचे मनी अर्थ माझे तडिद्वास संगम निलमे गाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकाया समन्यस्त पादम परबम लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग महाराज हे कीर्तनकाराच म्हणायचं असतंय. तुम्ही आता कीर्तनकार आहे माझे गुरु बंधू आहे म्हणून सांगतो. ही स्तुती कोणी करायची असते? कीर्तनकारांना. आपण बदलून घ्यायचं आता काळ मोकऱ्यावाने नाही सुटायचं, बदलून घ्यायची. आता मी कीर्तनकार आहे ना, पांडुरंगा परू नमन हे मी म्हणायचं आणि ते सरळ म्हणायचं. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतानिया दुसरे चरण संतानिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दादा तुका बाबाजी सद्गुरु दादा तुका माझे जातीचे मज भेटू कुणी आवडेचे धने फेडावया आवडेच्या हरी अंतरापासून ऐशियाचे मनी अर्थ माझे पवित्र पुण्य नगरी असणाऱ्या श्री क्षेत्र भागवतवाडीमध्ये हा उत्सव होत असतो. गावकरी मंडळी या दादा मोठं मंदिर या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि असा भव्य दिव्य सोहळा डोळ्यात भरेला असा सोहळा आपण पाहिलेला आहे सर्वांनी डोळ्याने. भव्य दिव्य असा उत्सव यांनी सुरू केला. ग्रामस्थ मंडळीने मोठा अन्नदान या ठिकाणी होत असतं आणि हा श्रावण मासातील वद्य एकादशीच्या निमित्तानं पर्व काळावर जन्माष्टमीचा पर्व काळ असा हा उत्सव आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानं गावकरी मंडळीने मोठ्या आवडीनं ही कीर्तन सेवा माझ्याकडे दिलेली आहे. संत तुकाराम महाराजांचा मागणीपर अभंग या ठिकाणी आपण निवडलेला आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये माझी आवड पूर्ण करण्याकरता जातीच्या माणसांची भेट व्हावी अशी विनंती करतात. विठ्ठल आणि म्हणून हा अभंग मागणी परे. आज मागणी देवाकडे मागायची असते. मागणी कुणालाही मागता येत नाही. ज्याची सेवा आहे त्याला मागणी मागायचा अधिकार आहे. उगाच उठायचं आणि द्या आम्हाला नारळ शेवटची तुझी काय सेवा केली? 7 दिवस जेवायला नव्हतो तुम्ही? अरे हसत आजरी लावतो मी. काहीच नाही देवळात गेलो नाही, टाळे वाजवणे, पण जेवण तर 7 दिवस केलं हीच माझी सेवा आहे. टाका नारळ. असं नाही महाराज. मनानं सेवा पाहिजे, सेवा असली पाहिजे, आवडीची सेवा असली पाहिजे. महाराज सेवेकरी तुकाराम महाराज एका जन्माची नाही. तुका म्हणे देवा जुनाट ये माझी सेवा. ही जुनी सेवा आहे तुकाराम महाराजांची, आजची नाही. कृतयुगामध्ये प्रल्हादाच्या रूपानं सेवा केली, त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपानं सेवा केली, द्वापार युगामध्ये आणि अशा स्वरूपामध्ये उद्धवाच्या रूपानं सेवा केली, पांडुरंग परमात्म्याचा बौद्ध अवतार झाला नामदेवाच्या रूपानं सेवा केली. महाराज म्हणतात आता आमची सेवा आहे ही काय एका जन्माची सेवा आहे का? नाही नाही, जुनी सेवा असल्यामुळे बरं कायिक सेवा केली, वाचिक सेवा केली, मानसिक सेवा केली. माणसं एक ज्ञानेश्वरी पारायण झालं का ओरडो सांगतात आम्ही ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरी वाचली. अरे बाबा ज्ञानोबा म्हणतात सेवक झालंच पाहिजे ज्ञानेश्वरीचा. एक का वहिना जो काहीच करत नाही त्याच्यापेक्षा एक का वहिना पारायण झालं. पण मने देहे काही वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. असे त्याचा अधिकार आहे. आमच्या जोग महाराजांकडे जर कोणतरी गेलं ना, महाराज एवढी माळ मला घाला तुमच्या हातानं, तुम्ही ब्रह्मचारी मला माळ घाला. जोग महाराज म्हटले तुला ज्ञानेश्वरीची सेवा करावी लागेल, एक पारायण करून ये मग मी तुला माळ घालतो.
महाराज असे ते काय आताची गुरु नव्हती एवढी दक्षिणा आणि मग मी तुला माळ घालतो. ते म्हणे एक पारायण करून ये मग मी तुला माळ घालतो. हे ज्ञानेश्वरी सेवक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशी सेवा महत्वाची आहे. त्यांची परंपरा आहे. जोग महाराजांची परंपरा आहे. पूजनीय जोग महाराज पूजा करत होते. ज्यांच्या उत्साहाला आपले आशीर्वाद आहेत त्या हरी वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्ममूर्ती नारायणगिरी महाराज, गंगागिरी महाराज, जोग महाराजांची गंगागिरी महाराजांची मोठी जोग महाराजांची जी पूजा आहे त्या पूजेमध्ये पांडुरंगाचा फोटो, गंगागिरी बाबांचा फोटो. गंगागिरी महाराजांवर फार नितांत श्रद्धा होती आमच्या जोग महाराजांची. ज्या शिक्षण संस्थेत आम्ही शिकलो याचा अर्थ आमच्या गुरूंचे गुरु त्यांचा आम्हाला आदर आहे. विठ्ठल विठ्ठल जोग महाराज आहे. कधी कधी सेवेच्या निमित्तानं कीर्तन सेवा दिली की जोग महाराज मी कुठं पैशावाल्याकडे सेवा करत नाही, पण गंगागिरी महाराजांचा जर फोन आला तर भर पावसामध्ये जोग महाराज जात होते बेटामध्ये सेवा करत. सेवा आहे महत्वाची सज्जन. म्हणून सेवा असली पाहिजे, सेवाभाव असला पाहिजे तरच मागण्याचा अधिकार आहे. तुरीची सेवा नाही, तिन्ही अंगाने सेवा असली पाहिजे. मानसिक सेवा असली पाहिजे, वाचिक सेवा असली पाहिजे, शारीरिक सेवा असली पाहिजे. भगवान म्हणताना अर्जुना तो सेवक माझा. तुझे एकदा सेवेचा अधिकार तू एकदा प्राप्त झाला का वास. अर्जुन म्हणतो मी मानसिक सेवा केली. मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रहा भाव संशुद्धी रित्ये तपो मानस मुच्यते. ही मानसिक सेवा आहे. मनानं केलेली सेवा आहे का नाही. मनानं सेवा केली लागते. म्हणून भगवद्गीते मन मना भाऊ मत भक्तो तू मन हे मीच करे. अर्जुनाला असं काय म्हटलं, तू मला तुझं मन दे. तू एकदा का मला मनाचा अधिकारी झाला का सेवेचा अधिकारी झाला. मनानं सेवा पाहिजे त्याला मानसिक सेवा म्हणतात. सेवा क्रमांक 2 दुसरी आहे सेवा त्याला म्हणतात शारीरिक सेवा शरीरानं. या इथं माझ्या माता भगिनी ही माझी सर्व गावातली मंडळी परिसरातून आलेली. आपण दिवसभर कुटुंबाची सेवा करतो, शेतीची सेवा करतो, गायीची सेवा करतो. आणि आता या धर्म मंडपामध्ये जी सेवा आहे शारीरिक सेवा ही इथं बसला श्रवण करण्याच्या निमित्तानं ही आपली शारीरिक तप आहे. लक्षात ठेवा. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य अंशाच शारीरम तप उच्चते. याला शारीरिक सेवा म्हटलं जातं. सेवा क्रमांक 3 तिसरी सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही केली. ती कोणती सेवा केली. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितंच यत् स्वाध्याय अभ्यासम चैव वाङ्मयम तप उच्यते. नामस्मरण केलं. नामस्मरण दिन रजनी हाची दंदा गोविंदाची पोवाडी. त्याचं मोठं वाचिक तप झालं. वाचिक तप पाहिजे सज्जना. ऐका नाही महाराज आता काय झालेले वाचिक तप करण्याकरता मनापासून बोललं पाहिजे. त्याला काय ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये परतत्व स्पर्श बोलणं असलं पाहिजे तर वाचिक तप होत ना. वाचे बर्वे कवित्व कवित्वी बर्वे रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. ज्ञानोबारांची ओवी बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात साधूचं बोलणं तप करणाऱ्या माणसाचं बोलणं असं ते परतत्व स्पर्श बोलणं. बोलण्याचे 11 प्रकार आहे. तसे अनेक प्रकार ज्ञानेश्वरीमध्ये आले पण मुख्य 11 प्रकारे. मनस्पर्श बोलणं, इंद्रिय स्पर्श बोलणं, चित्तस्पर्श बोलणं, बुद्धिस्पर्श बोलणं, काय म्हणतात परतत्व स्पर्श बोलणं, कुच्छित बोलणं, टाकून बोलणं, लागून बोलणं, भांडणाला उत्तेजन देणारं बोलणं, दुसऱ्याच्या डोक्यात संशय घालणारं बोलणं. राहिलेला अभंग मी पुढच्या वर्षी सांगतो. आला का नाही संशय. श्रोत्या तुला काय सांगायचं आता सांगून टाक. उद्या तू जगतो का आम्ही मरतो काय सांगता येत नाही. तू डोक्यात संशय नका घालू. पुढच्या वर्षी राहिलेलं सोडू. तसं नाही. आता डोक्यातलं संशय काढ. याला म्हणतात संशयात घालणारं बोलणं. असे किती प्रकारे महाराज. आता पहिलं बोलणं आहे साधूचं बोलणं. वाचिक तप करण्याकरता परतत्व स्पर्श बोलणं पाहिजे. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही मनस्पर्श बोलणे,
काही मनस्पर्शन मनात येईल ते बोलून टाकतात. नाही त्याला ग्रंथाचा पुरावा, नाही त्याला एखाद्या ज्ञानोबारायांच्या प्रमाणाचा आधार, नाही त्याला तुकारामांच्या प्रमाणाचा आधार. आणि असे मनानं बोलणारे जे माणसं असतात त्याला मनस्पर्श बोलणं म्हणतात. ज्ञानोबारांच्या भाषेत मी बोलतोय. आणि अशा मनस्पर्श बोलणारी माणसं सहज लोकांचे भांडण लावतात. विठ्ठल 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 सध्या भरणा जास्त झालेले लोकांना ते आवडतं. आमचं नाही आवडत महाराज. लोकांना मनस्पर्श बोलणं गप्पा ठोकणारे असले पाहिजे. कोणाची तरी स्तुती, मी बाबासाहेब महाराजांना, ते महाराज आहे माझ्या जवळचे आणि अतिशय लहान असल्यापासून त्यांचा माझा परिचय, तरी मी बंद केलेले. कारण त्यांच्याकडून मला काय घ्यायचं नाही, मी त्यांना काय देणार. हे आपलं रोखोक बोलायचं, बाबा नाही मला पटलं, केलं बंद तुमचं प्रमाण. मी ज्या संस्थेत शिकलो त्यांची परंपरा ही वक्त्यानं म्हणायचं असतं. आणि याला अशी ठणकून पांडुरंगाची स्तुती असल्यामुळं त्याला ठणकून चाल म्हणण्याची गरज नाही. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान समाधी संजीवन हरिपाठ याला गायन करण्याची गरज नाही, असं आमच्या गुरूंचं ऐकलेलं आहे. समाधीला ज्ञानोबा बसले, तू हा काय करतो, प्रमाण कोणतं आहे? ज्ञानोबारांची स्तुती करायची, ज्ञानोबा समाधीला बसले त्याला तू गायन चालवलेले, हे शिकलं पाहिजे. महाराज त्याच्याकरता गुरुकुलात 2 दिवस लागतं गुरूंचं ऐकावं लागतं. कोणी गुरु असो त्यांचे कानावर पडावं लागतं. हे आमच्या गुरुंनी शिकवलेले ते मी सांगतो. आमचे गुरुजी म्हणायचे, आमच्या गुरुजींचे शब्द आहे, या परमार्थिक व्यासपीठावर राजकारणाचा शब्द कीर्तनकारानं काढू नये. आणि एखाद्या राजकीय व्यासपीठावर एखादा संप्रदायातला शब्द कीर्तनकारानं किंवा कोणी काढला तरी चालतो. ह्या व्यासपीठावर राजकीय शब्द आणू नये आणि राजकीय व्यासपीठावर पारमार्थिक शब्द आले तरी चालतात. असे 2 आमच्या गुरूंचे शब्द आहेत. म्हणून मनस्पर्श बोलणं. दुसरं बोलणं आहे त्याला म्हणतात आणि इंद्रिय स्पर्श बोलणं. अरे मला तहान लागली, आणा की, काही तहान लागली, मला त्रास व्हायला लागला, पाणी आणा. इंद्रियाला स्पर्श करणारं बोलणं असतं इंद्रिय स्पर्श बोलणं. बोलणं क्रमांक 3 आहे त्याला म्हणतात बुद्धी स्पर्श बोलणं. काही लोक बुद्धी लावून बोलतात, उगाच बोगस बोलत नाही. असे काही महाराज नेते होऊन गेले का त्यांचे अजून ऐका वाटतं महाराज या समाजामध्ये. असे काही महापुरुष होऊन गेले, त्यांचे शब्द पुन्हा पुन्हा ऐका. जय जवान जय किसान शब्द आहे का नाही, साधे शब्द आहे पण वजनदार शब्द वाटतात. त्यांना एक नेते होऊन गेले, अतिशय आदर्श नेते आपल्या सर्वांना. जय विज्ञान आदर्श शब्द आहे. अशा स्वरूपामध्ये ते बुद्धी न बोलणारे माणसात त्याला बुद्धिस्पर्श बोलणं म्हणतात. इकडे बघा, चौथा आहे बोलणं क्रमांक 4. चौथं बोलणं आहे त्याला म्हणतात चित्तस्पर्श बोलणं. नुसता बुद्धी आणि चित्ताला स्पर्श करून बोलणारे संत असतात. आणि बुद्धीचा चित्ताचा सर्व इंद्रियांचा स्पर्श करून बोलणारे जे असतात ते संत असतात. त्यांना परतत्व स्पर्श बोलणं असं म्हणतात. विठ्ठल बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जिवे भावे, करावा विठ्ठल, जिवे भावे, येणे सोश मना झाले आबबारी, येणे सोश परत माघारी येत नाही. परतत्व स्पर्शानं बोलणारे संत असतात. जीव आणि परतत्व स्पर्शानं बोलते. परा पश्यंती मध्यम आणि वैखरी ही जी वाणी बोलते ना महाराज, त्याच्यात तप होत असतं. वाणीचं तप त्याला म्हणतात नाही का. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, याला परतत्व स्पर्श असं बोलणार म्हणतात. आणि ते साधूचं जसं बोलणं असतं महाराज, ते वाचिक तप म्हणतात. सत्यम
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं हितांच यत् स्वाध्याय अभ्यासं चैव वाङ्मयं तप उच्यते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मानसिक सेवा केली, आम्ही वाचिक सेवा केली आणि आम्ही शारीरिक सेवा केली, परिणाम सेवेनं देवाकडे मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. तुकाराम महाराज देवासमोर गेले शुद्ध वारीच्या निमित्तानं. परंपरा असल्यामुळं शुद्ध वारीची, पंढरीची वारी पण वैद्य शुद्ध वारी आहे माझे घरी. मासिक वारी तुकारामांच्या घरामध्ये होते. मासिक वारीच्या निमित्तानं असं समजा तुकोबाराय शुद्ध वारीला पंढरपूरला गेली. देवाला आवडणारे जे भक्त असतात, महाराज त्याच्यामध्ये ज्ञानी भक्त असतो जो काही मागत नाही. तुकाराम महाराज ज्ञानी भक्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुक्त. देवाला हे तीन आवडत नाही असं नाही, पण कमी आवडतात महाराज. अर्थ भक्त थोडं काहीतरी मागायचं म्हणून जो भक्ती करतो, अर्थ तो अर्थेची निव्याजे. संकट आलं म्हणजे देवाचा धावा करणारा भक्त आहे. त्याच्यात आपण तिघांमध्ये आपण सर्व आलो, पण शक्यतो आपण दोघांमध्येच मोडतो. म्हणजे अर्थ तो अर्थेची निव्याजे. अर्थ भक्त संकट आलं म्हणजे देवाचा धावा करणारा भक्त अर्थ भक्त. काही इच्छा प्राप्त करण्याच्या निमित्तानं भक्ती करतो. देवानं आम्हाला हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. त्याला आपलं कपाळ तंत्र पाहिजे देवान द्यायला. हाय का नाही? तुका म्हणे काय देवाशी रुसावे, आपलं कपाळ नीट नाही काय देवाकडे मागतो. महाराज म्हणतात पहिले जे आहे त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. तिसरा आहे जाना वया लागी भजी. चौथा तिसरा भक्त आहे जिज्ञासू, तो जाना वया लागी भजे. आणि तिजेनी इच्छेचे अर्थसिद्धी राहिला चौथा भक्त. तुकाराम महाराज त्या भक्तामध्ये मोडतात. काय मागणी अशी चौथ्या भक्ताला? तो वारी कशा करता करतो, तो ग्रंथ कशा करता वाचतो. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेने आले जाण फळ त्याचे. महाराज म्हणतात आम्ही ग्रंथाचं अवलोकन केलं, नाथांचा श्रीमद भागवत वाचला, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचली, त्याच्यातले काही प्रमाण शोधले, आम्ही सुद्धा बोलायला लागलो. पाहुनिया ग्रंथ पाहिले मग मी बोलायला लागलो. महाराज म्हणतात मग त्याचा परिणाम असा झाला, ग्रंथ पाहिले मी बोलायला लागलो आणि त्याचा परिणाम झाला आमच्या जीवनामध्ये. आम्हाला एक चांगले विचार प्राप्त झाले आणि त्याचा परिणाम सेवेचा अर्थ आम्हाला कळाला. सेवा कशी करायची महाराज एवढं केलं. आम्ही निरपेक्षण केलेले आहे. भक्ताचं पहिलं लक्षण आहे जे 4 लक्षणं सांगितले, अनपेक्ष, सुचिरदक्ष, उदासीनो, गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी, यो मद भक्त समे प्रिया. मला तो प्रिय भक्त आहे. निरपेक्षम, मुनिम, शांतम, निर्वैरम, समदर्शनम, या 4 गोष्टी लक्षात ठेवा. श्रीमद भागवतामध्ये भक्तांची लक्षणं सांगताना निरपेक्षम, तो निरपेक्ष असला पाहिजे. जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. असा अनपेक्ष भक्त आहे. त्याला काही द्यायला लागलं तरी, महाराज ज्ञानोबारांना देवानं मोक्ष द्यायला ठरवलं होतं, मोक्ष देतो. ज्ञानोबाराय समाधीला जेव्हा बसायचे तेव्हा गेले पांडुरंग परमात्म्याकडं. मी आजच अभंग वाचला तो, ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी, समाधान तुझी होशी, समाधी आहे तुझ पाशी, घेन देवा मला तुमच्या जवळ समाधी घ्यायची. काय ज्ञानोबाराय समाधीला बसता, तुम्हाला ध्रुव पद देतो, तुम्हाला चंद्रपद देतो, तुम्हाला दुसरं काही पद देतो. ज्ञानोबा म्हटले आम्हाला तुमचं भजन करायचं, हे पद कशाला? पदाच्या पाठीमाग लय कल असतो, आम्हाला ते पद नकोय. चंद्र सूर्य महेंद्र पदे बाबा बाळ, चंद्र महेंद्र सूर्य पदे बाबा बाळ चंदो, ध्रुवादिका आनंदे बाबा बाळ चंदो. मी गनियाला दे बाबा बाळ चंदो, तुझ्या हृदय करीन घोष बाबा बाळ चंदो, तुझ्या हृदय करीन घोष बाबा बाळ चंदो. आपल्याला कळू का न कळू, मी बोलतो माझा आनंद मला लुटायचा, लक्षात ठेवा. म्हणून आपण सर्व श्रोते माझ्या समोर बसणारे, ज्यांचं
नेम्याच्या पुढे आयुष्य संपले महाराज. भजन कीर्तन वारी करता करता तळेगाव भागवतवाडीला परंपरा आहे. ही आपली परंपरेची गाव आहे, भक्तीतले गाव आहे, भक्ती नांदणारी गाव आहे आणि त्यातल्या त्यात कष्ट करून भक्ती करणारी गाव आहे. विठ्ठल आपला परिसर म्हणजे बाप इष्टटीवर खाणारा नाही हे लक्षात ठेवा. कारण हे माझे सरे नातेवाईक ह्या परिसरामध्ये असल्यामुळे बाप इष्टटीव खाणारा नाहीये. घाम गाळून इथं आज महाराज एखादा MBBS सारखा रशियाला शिकायला जातो, एखादा याच कामातून होऊन एखादा, मला तर न्यायाधीश होतो बाबांसारखा पुत्र. मला याचं आश्चर्य वाटतंय महाराज. शिक्षक तर होतील हो अनेक. आता मला सरांनी भागवत सरांनी फोन केला, अनेक शिक्षक या वाडीमध्ये शिकलेले, छाती भरून येते. खर तर अशा खेड्यातला आमचा कष्ट करणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा आज न्यायाधीश होतोय, शिक्षणाला जातोय, MBBS डॉक्टर होतोय. महाराज हे माय बापाने आमच्या या घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांनी, या काळ्या मातीची सेवा करणाऱ्या वारकरी रूपी शेतकऱ्याने केलेली सेवा आहे. विठ्ठल गट मिळतं का म्हणून मी शब्द वापरला. कष्टातून सेवा करणारा भाव असल्यामुळे इथं सेवा ही, हा सेवा भाव आमच्या संतांनी जोपासला. म्हणून महाराज म्हणतात चौथा भक्त आहे, काही मागत नाही. ज्ञानोबारांना केली आता मागा काहीतरी. महाराज मला ध्रुवपद नको, मला चंद्रपद नको, मला सूर्यपद नको. ध्रुवापद आदी आनंदी बाबा बाळचंदो, चंद्र सूर्य महेंद्रे बाबा बाळचंदो, ते मी नेगे गा आल्हादे बाबा बाळचंदो. समाधीमध्ये मला तुमचं चिंतन करायचं आहे. म्हणून ज्ञानोबाराय आजही समाधीमध्ये चिंतन करतात का नाही. ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण. पुढचा शब्द महत्वाचा आहे, कथा कीर्तन करीतू बाबा बाळचंदो. ज्ञानोबारायांचं आजही कीर्तन चाललंय समाधीमध्ये. म्हणून वारकरी आळंदीला जातात. निवृत्ती दादांचं आजही कीर्तन चाललंय समाधीमध्ये. कथा कीर्तन करीतू बाबा बाळचंदो. आणि त्या कीर्तनाचा कुठंतरी आपल्याला प्रसाद मिळावा म्हणून लोक समाधीला डोकं लावतात. दुसरं काय गर्दी करायचं, काय कारण आहे, काय कारण आहे गर्दी. अनेक समाधी आहे, पण जिथं कीर्तन चाललंय अशा कीर्तन चाललेल्या समाधीला डोकं लागलं तर परिणाम काय होतो. अश्वत्थ सिद्धेश्वर समाधीशी करी नमस्कार. शब्द बघा पुढचा नाथ महाराजांनी वापरला तो, मोक्ष पावे सार येत संशय नाही. जो समाधीचं दर्शन करेल ना महाराज त्याला मोक्ष मिळतो. अशा स्वरूपातलं ज्ञानोबारायांचं आहे. अनेक संतांना देवाना लालच दाखवले. त्याला आपल्या भाषेत आताच्या लाच म्हणायची. लाच दाखवण्याचा प्रयत्न केला. घ्या महाराज, घ्या महाराज. तुकाराम महाराजांना, नामदेव महाराजांना सुद्धा मोक्ष देऊ का. महाराज म्हणतात कशाला आम्हाला मोक्ष देतो महाराज. वैकुंठ देऊ का. वैकुंठ अशी देवा तुझी सेवा करायची. भजन कुठं होतं, कुठं ठिकाणी भजन करण्याचं. इकडे बघा तसं आपण या नाम यज्ञाच्या निमित्तानं भागवतवाडीला पंढरी बनवलेले बघा. या मंडपात आल्यावर संध्याकाळचा हा सायंकाळच्या टायमाचा हा वेगळा आनंद आहे महाराज. या मंडपात आल्याबरोबर वातावरण बदलून जातं. पंढरीचा आनंद इथं मिळतो. महाराज म्हणतात वासदे पंढरी सर्व काळ, वैकुंठासी आमा नको धाडू हरी. लालच दाखवले का नाही. तुम्हाला वैकुंठ देतो. कशाला माझ्या जवळ पायरी जवळ बसता समाधी घेता नामदेवरा माझा वैकुंठाला. संतांनी निषेध केला, आम्हाला नको ते वैकुंठ, आम्हाला भजन करायचंय. कुठं भजन होतं. पंढरीमध्ये भजन होतं. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी. नामदेव महाराजांनी वर्णन केलंय आम्हाला त्या झोपडीत नको.
संतांनी वैकुंठाचा निषेध करताना झोपडी म्हटलेलं आहे वैकुंठाला. वैकुंठ कोपट चुनाट झोपडी. आम्हाला त्या वैकुंठा जाऊनी काय बा करावे, उगाच बैसावे मौन रूप. आम्हाला पंढरीमध्ये भजन करायचं आहे. पंढरी हे भजनाचं क्षेत्र आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पंढरीमध्ये फक्त भजन झालं पाहिजे. ऐशे तीर्थी पापगडे, अशुद्ध बोलता वाचा झडे, नामा बोले संत पुढे, पंढरी पेठ ओसंडोनी. बाकीचे उद्योग जर का पंढरीत केले का महाराज म्हणतात ते दोषाला कारणीभूत होतात. म्हणून पंढरी हे भजनाचं क्षेत्र आहे. ज्याला भजन करायचंय त्यांनाच पंढरीची वारी धरायची. महाराज महत्वाची गोष्ट आहे. असं महत्वाचं असल्यामुळं आमच्या संतांनी असा सांगून ठेवले, ठणकून सांगितलेले आहे महाराज. आणि अशा स्वरूपामध्ये जे ज्ञानी भक्त आहेत त्याची ओवी ऐका आता. म्हणून चौथी याची ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्ता माझी पाही ज्ञानी तोची. तो ज्ञानी भक्त असतो तो फक्त भजना करता भजन करतो, कीर्तना करता कीर्तन करतो, सेवे करता सेवा करतो, काही अपेक्षा ठेवून करत नाही. म्हणून त्याच्याजवळ भगवद्गीतेमध्ये भगवंतानं सांगितल्याप्रमाणे तो या श्लोकामध्ये बसतो. अनपेक्षो शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. असे प्रिय भक्त म्हणजे तुकाराम महाराज. आवडीनं देवानं सांगितलं तुकोबाराय बऱ्याच वाऱ्यांच्या निमित्तानं तुम्ही आले, मला वाटत होतं तुम्ही तरी काहीतरी मागा, काहीतरी मागा. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मागतात, पण मला अपेक्षा होती कधीतरी तुम्ही मागाल. हो, तुमच्या घरचं काय झालेलं मला सारं माहिती आहे. जे व्यवहार होता त्याचा सर्व बुडून टाकलं बाळ तुम्ही इंद्रायणीमध्ये. तुमचा वाङ्मय बुडावलं, ग्रंथ बुडवला, सर्व बुडवलं तुमचं. निघाली दिवाळी बरी या दुष्काळी, बरं झालं देवा, बरे झाले देवा निघाले दिवाळे. असं सर्व झालं आमचं. आता आम्ही मोकळं झालो देवा, ही सारी तुझी कृपा आहे. म्हणून मला वाटत होतं तुम्ही काहीतरी मागावं. इकडे बघा, महाराज म्हणले मला काही मागायचं नाही. मागण्याकरता आम्ही मुळात वारी केलेली आहे. कदाचित आपल्याला भरपूर प्रमाणे आपल्या वेळेत आपल्याला आवरायचंय, भरपूर आहे. महाराज आता आमचे बाबासाहेब महाराज कीर्तनकारे गाणारे आणि प्रमाणे त्यांच्या पाठ आहे. महाराज तुका म्हणे जीव भाव देवा ठेवून या काही न मागती. जीव गेला तरी चालेल पण देवाकडं काही मागायचं नाही. हे ब्रीद आहे. खानदानी वारकरी असाच असतो. नाहीतर मग वारीला जायचं, 42 तास बारेत उभं राहायचं. या वर्षी एवढा टाइम लागला नाही, पण लागायचे 40-42 तास काही काही बारीला लागायचे. महाराज एवढं उभं राहायचं, देवासमोर जायचं. आणि एक वारकरी सांगत असतात, अरे बाबा इकडे 1 सेकंदही थांबून जात नाही. 1 मिनिटाला 60 वारकरी दर्शन करून गेले पाहिजे. देवाकडं बघायचं, देवाचं मुख बघायचं, देवाच्या पायावर डोकं ठेवायचं आणि काय मागायचं ते तेवढंच मागून घ्यायचं. काही माऊल्या होत्या, एका माऊली दुसऱ्या माऊलीला म्हणतो ती बाई लवकर लवकर काय करायचं ते करून घ्यायचं. सेकंदभरच थांबावं लागतंय. देवाचं मुखही पाहिलं पाहिजे, देवाच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे आणि काय मागायचं ते मागू नये. त्याला कमीत कमी 4-5 मिनिटं तर नको. जाऊ द्या 4 मिनिटं, 1 मिनिट, 1 सेकंदात मागायचंय. तिनं आपल्या देवाकडे पाहिलं, गांगारून गेली आपल्या भाषेमध्ये. देवाच्या पायावर डोकं ठेवायच्या आतच मागून गेली, देवा आमच्या घरच्या गाईला कालवड होऊ दे. झालं मागणं. आता डोक्यात जे मागायचं तेच येतं असतं ना महाराज. तो काय मागणारे सांसारिक माणूस काय मागायचे? सांसारिक माणूस संसारातलंच मागणारे आमचे हे तुकाराम महाराज होते. महाराज काही माणसं अशी असतात त्याला आणि
जीवन मुक्त अवस्थेतले भगवत भक्त असतात, ते राहतात संसारामध्ये पण उदास असतात. संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. काय मागणारे संसारातलं तर विसरूनच गेले होते संसारातलं, पण परमार्थातलं काय मागायचं नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये देवा आमची आवड पुरी झाली नाही. कोणती आवड आहे? वारीची आवड शिल्लक राहिली, भजनाची आवड शिल्लक राहिली, कीर्तनाची आवड शिल्लक राहिली, तुझ्या सेवेची आवड शिल्लक राहिली, ज्ञानोबारांच्या समाधीची सेवा करण्याची आवड शिल्लक राहिली. आणि अशी आवड आमची पूर्ण झाली पाहिजे. तशी अनेक आवडीचे माणसं असतात. तमगुणातली आवड, रजगुणातली आवड, सत्वगुणातली आवड. पहिली आवड आहे त्याला तमगुणातली. तमगुणी माणसाला विचार, आता आपण बसलो याच्यापैकी तीनही प्रकारचे माणसं नाही, जगच तीन प्रकारचे, प्रकाराचे तीन. तुका म्हणे केले जन, कोणी सत्वगुणी, कोणी तमगुणी, कोणी रजगुणी. त्याला विचारलं एखाद्याला रजगुणी माणसाला, तुला काय आवडतं? भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, रजगुणी माणसाला ते आवडतं. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय देह संगेन. त्याला ते आवडतं. रजो रागात्मक तृष्णा, त्याला धन साचा संचय करणं आवडतं. त्याला असं ज्ञानोबा म्हणतात, मेरू पर्वत एवढं धन आलं तरी तो पळत राहतो, वाऱ्यासारखा पळतो ते मिळवण्याकरता. ज्ञानोबारांनी ते दृष्टांत देताना वाऱ्याचा वेग तरी कमी एवढा त्याचा वेग असतो रजगुणी माणसाचा. त्याला धनाचा संचय करणं आवडतं. चला दुसरी आवड आहे तमोगुणी माणसाला विचारा, तुला काय आवडतं? तो म्हणतो, मला काय आवडतं? मला फक्त अंग अंग मोडा म्हणून नुसती परवडी जांभयाची. तमस्व ज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देईना प्रमादा लक्ष्य निद्रा विस्तन्नी बदनाती भारत. त्याला फक्त झोपा घेणं आणि जांभळ्या देणं आवडतं, त्याला दुसरं काही आवडत नाही, असं संतांनी सांगितले. भगवद्गीता सांगते. आता तुकाराम महाराज सत्वगुणातले, त्यांना काय आवडतं? महाराज त्यांना ते आवडतं. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम नामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञान संगेन चानग. कोणीतरी ज्ञान देणारा भेटावा, कोणीतरी सात्विक माणूस भेटावा, कोणाचा तरी सत्संग व्हावा, पंढरीची वारी घडवून देणारा कोणीतरी भेटावा, माझ्या पांडुरंगाचं गुणगान गाणारा कोणीतरी भेटावा. अशी सत्वगुणी माणसाला आवड असते. तुकाराम महाराजांची सत्वगुणातली आवड आहे. देवा आमची आवड पूर्ण करा. आणि आवड पूर्ण करणारा जगातला सत्वगुणातलाच कोणीतरी माझ्या जातीचा भेटावा ही अपेक्षा. माझी जातीचे मज भेटो कोणी, माझी जातीचे मज भेटो कोणी.
मज भेट महाराजांनी एकदा टाळी वाजा महाराजांकरता. काय मी विसरलो नाव त्यांचं, सोमनाथजी महाराज. सुंदर चाल म्हटले. इकडे बघा, टाळी तशी वाजवायची असते पण चांगल्या माणसाकरता वाजवली पाहिजे. महाराज असले का नाही महत्वाचे. पण इकडे बघा, माझी जातीचे तुकोबर आहे म्हणतात तेव्हा आमची आवड पूर्ण. महाराज, माणसाची आवड पूर्ण होत नाही, काहीतरी आवड घेऊनच माणूस मरून जातो. एवढी अपेक्षा घेऊन ठेवून राहते की नाही, काहीतरी पिंडाला का कावळा शिवत नाही. कधी कधी होत ना, अरे त्यांची पाववाडा खाण्याची इच्छा राहिली तेवढा ठेवा बरं. महाराज अक्षरचा ठेवलेला तेव्हा कावळा शिव. साधी पाववाड्यात जीव गुंतून राहतो, बाकी काय. माझ्या समोर आणलेले आम्हीच प्रवचनाला राहतो, कित्येकाने आणलेले. दुसरं काय काय आणलं मी नाही सांगणार कीर्तनामध्ये. असं बरेच पदार्थ राहतात. त्याची शेवटची इच्छा पूर्ण करा बरं. लाज लसल्याने परत कीर्तन करायच्या पुढून घेऊन जातात. याकडे अशीच चालवली एवढी. ते म्हणे माझा बाप तसा शिवणारच नाही बाबा. आणि खरखोरे महाराज ज्याला त्याला असतं ते. एवढं काय. माझे वडील, आम्ही चहा ठेवला होता, माझ्या वडिलांना चहा लागायचा. आता मी कशाला घरातलंच बोलतो मी. मी सांगितलं, अरे बाबा नो, जाताना चहा घेऊन जा बाबा, तर वडील शिवतील. काल दुसऱ्याला सांगायचं. मी का बोललो हे, काहीतरी घेऊन जातो माणूस, इच्छा वासना काहीतरी येते. महाराज तुकोबरा म्हणतात, बऱ्याच जन्मात सेवा झाली पण आवड पूर्ण नाही झाली. आवडीची धनी फेडावया. आमची आवड तुम्ही पूर्ण करणारा कोणीतरी भेटवावो. आता महाराज, जीवाची आवड फक्त संतच पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ. संतच जीवाची आवड पूर्ण करतात, मनोरथ पूर्ण करतात. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, मला गुरु करायचंय पण देव दाखवणारा करायचा. देव मला भेटून दिला पाहिजे, देव मला भेटला पाहिजे तर मी गुरु करणार आहे, नाही तर मला गुरु नसलेला बरा. मला त्यानं देवाची माझी आवड पूर्ण केली पाहिजे. कोणती आवड? देव भेटवला पाहिजे. महाराज, आमच्या स्वामी विवेकानंदांना कोणीतरी सांगितलं, रामकृष्ण परमहंस तुम्हाला देव भेटवतील. महाराज दिली देवाची भेट घालून. अशी काही माणसं साधू असतात, देवाला भेटवतात. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी देवाच्या वारीला जातो, देव माझ्याशी संवाद करतात, देवाचा माझा संवाद होतो, पण भक्तीची आवड मात्र परिपूर्ण झाली नाही. भक्ती खरं म्हणजे भक्तीमध्ये जीवन आतृप्त असलं पाहिजे. ग्रंथ वाचणे, आता मी ज्ञानेश्वरी पारायण चाललेले माझं सुद्धा. श्रावण महिन्यामध्ये एखादं करतो, माझ्या डोक्यात आलं पारायण, तर पारायण चाललेले. वाटतं, मनात होतं माझ्या देवानं पूर्ण केलं का, श्रावण मध्ये एखादं पारायण व्हावं. केलं देवानं महाराज. तशी आपली आवड असली का देव पूर्ण करतो. तुका म्हणे, आम्ही जे जे इच्छा करून ते कल्पतरू पुरविसी. पण आपली चांगली इच्छा पाहिजे, म्हणजे देव त्याला मदत करतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला वारी करायची. आता मी तर 42 वर्षात माझं आयुष्य, तुम्ही तर मला न्यायला आले स्वतः, जया पूजिले. 42 वर्षाचे तुकाराम महाराज होते. शंकराचार्य 32 वर्षाचे. ज्ञानोबराय 22व्या वर्षी समाधी घेतली. साधूचे आमचे जोग महाराज 52 वर्षाचं आयुष्य होतं. महाराज, जोग महाराजांची आवड होती. जोग महाराजांना पुण्याला ऍडमिट केलं. जोग महाराज म्हटले, अरे मला पुण्याला कशाला आणलं रे बाबा सोन्या, म्हणजे मामा साहेबांना सोन्या म्हणायचे. अरे मला ज्ञानोबरांचं दर्शन घ्यायचंय. अरे माझी शेवटची इच्छा आहे, शेवटची आवड आहे मनातली. या मनाला वाटतं आळंदीत प्राण सोडावा, कशाला मला आणतो पुण्यामध्ये. शेवटी त्यांना अंतर्यामी कळालं. योग्याला कळतं, कानी घालून या बोटी नाद जे पाहावे. योग्याला मृत्यू कळतो, चावल लागली का आपल्याला शरीर सोडायचं. जोग महाराजांचं 52 वर्षाचं वय. रात्री हे सलाईन काढून टाकले. आणि बाबा असं काय करता हो तुम्ही गुरुजी, आपल्याला 8 दिवस ऍडमिट राहायचं इथं. डॉक्टरने आताशी 2 दिवस झाले, तुमचं अशक्त शरीर झालेलं आहे. महाराज 52 वर्षाचं नैष्ठिक ब्रह्मचारी होते आमचे जोग महाराज. ज्ञानोबरायांनी त्यांच्या हृदयामध्ये घातलं होतं, हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐशी. ज्ञानोबरायांना आलिंगन समाधीला जेव्हा जोग महाराजांनी दिलं ना, तर ज्ञानोबरायांनी आलिंगनातूनच जोग महाराजांना संत देऊन टाकलं. आयुष्य सुद्धा दिलं. जोग महाराजांना 20 वर्षाचं आयुष्य दिलं.
आणि महाराज जोग महाराजांची शेवटची इच्छा आहे, मला आळंदीत जायचंय, शेवटची आवड माझी पूर्ण करा ना. आणि त्या टायमाला रात्री टांगेवाली भेटाना, गाड्या नव्हत्या पुण्यावरून त्या टायमाला यायला, रात्री गाडी भेटाना कोणीतरी एक टांगेवाला उठवला, तो गोरे नावाचा, त्यांच्या चरित्रामध्ये आलेला आहे. तो गोरे नावाचा कोणीतरी चाकणचा ती व्यक्ती आहे, गोरे आजही ते आहे, आम्ही मधुकरी मागत होतो गोऱ्यांच्या घरी. तो गोरेवाला कोणतरी टांगे गोरे आडनावाचा तो टांगेवाला भेटला, त्याला उठवलं, इकडे बघा, आणि त्याला सांगितलं बाबा आळंदीला जायचंय. आता इकडे बघा, मला ते चरित्रात असा उल्लेख म्हणून बोलतो, त्यानंही थोडी टाकलेली होती त्या टांगेवाल्यानं, ते दिवसभर काम करून थकला असन, त्यानं टाकलेली होती, पण त्यानं नाव ऐकलं, अरे विष्णुभावांना न्यायचंय आळंदीला. तडफडून थोडं जाग झालं, ते म्हणे मी येतो नेऊन घाला. थंडी, माघ महिना, डोळ्यासमोर चित्र आला, पुण्यतिथी असते आमच्या जोग महाराजांची. आणि आला सुरुवात आहे, आणि त्या टायमाला महाराज आमचे जोग महाराजांना त्या टांग्यामध्ये टाकलं. गुरुवर्य मारुती बाबा गुरुवर्य आमचे मामासाहेब दांडेकर, आणि ते सेवेला बसले. टांग तिथून रात्री 11ला निघालं. थंडी मी म्हणते, असं पडदे असल्याचा उल्लेख आहे बरं का, त्या टांग्याला असे पडदे होते थंडी वाजू नये म्हणून. जोग महाराजांचं जे शरीर धिप्पाड शरीर आहे, ब्रह्मचारी शरीर आहे, आणलं. सारखे म्हणायचे, अरे सोन्या आली का रे आळंदी, आणि माझी शेवटची ही आवड आहे, ती माऊलीनं पूर्ण केली पाहिजे, माझी आवड आहे माऊलीनं पूर्ण. मग पहाटे 3:30 वाजता 4च्या टायमाला गाडी पुलावर आली, खालचा पूल आळंदीचा, खडखडा आवाज आला. मग सांगितलं जोग महाराजांना, बाबा आळंदी आली बर का, बास आता विष्णुबा मरायला तयार झाला, आता हरकत नाही. महाराज सकाळी प्रातःकाळी माऊलीच्या समाधीचं तीर्थ आणलं, आणि समाधीचं तीर्थ जोग महाराजांनी घेतलं, आणि शेवटचा श्वास त्यांनी घासवाले धर्मशाळेमध्ये घेतला. महाराज म्हणतात ही आवड आहे. ज्ञानोबाऱ्यांनी आवड पूर्ण केली. त्या टायमाला खरं सांगा, जोग महाराज पुण्यामध्येच गेले असते, मग मनात ती इच्छा राहिली असती का नाही, पण आळंदीपर्यंत आले. ते म्हणे माऊलीचं तीर्थ घेतल्याशिवाय हा विष्णुबा जीव सोडणार नाही. याला म्हणतात परमार्थिक आवड. विठ्ठल विठ्ठल. अरे अशी परमार्थिक आवड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी पूर्ण झालेली नाही, पूर्ण करायची, आवडीची धनी फेडावया. आणि अशी परमार्थिक आवड पूर्ण करणार मला कोणीतरी भेटावं, अशी इच्छा, अशी मागणी तुकाराम महाराज देवाकडे करतात. माझी जातीचे मज भेटो कोणी. आता इथं जातीचे असा शब्द आहे, संप्रदायामध्ये जात मानली जात नाही, ऐका नाही. आपला संप्रदाय असा सहिष्णुता शिकवणारा संप्रदाय. यारे यारे लान थोर, यारे यारे लान थोर, यारे यारे लान थोर, यारे यारे लान थोर, यारे भलती नारी नर, यारे भलती नारी नर, यारे भलती नारी नर, यारे भलती नारी नर. शूद्रास्तेपी अंती परम गतीम. सर्वांना अधिकार आहे संप्रदायामध्ये येण्याचा, म्हणून सर्वांनी या. म्हणून तुकाराम महाराजांनी इथं जात शब्द टाकला. जातीचे म्हणजे विचाराचे. इकडे बघा, आता या धर्म मंडपामध्ये आपण बसलेले आहे, म्हणून आमच्या तुकाराम महाराजांची ही एक मनातली आवड आहे, मनातली मागणी आहे, देवा आमची पूर्ण करा. खरं सांगू का, देवच मागणी पूर्ण करतो, दुसरं कोणी. जीव जीवाची काय मागणी पूर्ण करायचं आहे? जीव जीवाची मागणी पूर्ण करू शकत नाही. जीव जड तर फार अजिबात करू शकत नाही. जड जीवाची मागणी पूर्ण करू शकत नाही. जीवाची मागणी पूर्ण करण्याकरता परमं पुरुषम दिव्यम,
फक्त एक परमात्मा असला पाहिजे, ज्याच्याजवळ 6 गुण असले पाहिजे. यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वस्तीजेत म्हणून तो भगवंतो. असा सर्वोत्तम परमात्मा असला पाहिजे. आणि तो परमात्मा म्हणजे आमचा विटेवरचा परमात्मा आहे. बरं, भक्ताने मागितलेलं त्याच्याजवळ द्यायला पाहिजे नाही का? म्हणून विटेवरी जाचे, विटेवरी जाची, विटेवरी जाचे पाऊले समान. विटेवरी जाची, विटेवरी जाची, विटेवरी जाचे पाऊले समान. विटेवरी जाची, विटेवरी जाची, विटेवरी जाची पाऊले समान. विटेवरी जाची, विटेवरी जाची पाऊले समान. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला जातीची माणसं भेटली पाहिजे, माझे जातीचे मज भेटू कोणी काय मागणी. महाराज अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्या संप्रदायामध्ये असं भांडार भरलेलं आहे ना, इतकं भांडार भरलेलं आहे, फक्त घेण्याची अक्कल पाहिजे, बाकी काही बोलायची गरजच नाहीये. भांडार बापरे, पोळीला भांडार धान्याचा हा माल, मी तो हमाल भारवाई, असं भांडार याच्यामध्ये. तुकाराम महाराज आपलं भांडार खोल म्हणतात, देवा आम्हाला माझ्या जातीचं भेटलं पाहिजे, आवडीचे धनी फेडावया, म्हणून माझे जातीचे मज भेट कोणी. जातीय हा जातीवाचक शब्दाने लक्षात ठेवा. स्त्रियो वैश्या सदा शूद्रास्ते प्रियांती परांगतीम. संप्रदायामध्ये सर्वांना अधिकार आहे. साहेबांना पुढे जायचं असेल 2 मिनिटं मी बोलायला आपल्याला फक्त एवढा अभंगाचा एक मिनिटात मी या चरणाचा स्पर्श करतो, मग आपल्याला पुढचा अभंग बोलता येईल. महाराज असं सोडू नये मध्यावर, म्हणून नाही म्हणजे संप्रदायाचा अवमान होत नाही आणि त्यांचा आदर ठेवला पाहिजे. अनेक काम आहे सज्जनांनो. स्वर्गीय भाऊसाहेब दादा थोरात, आम्ही ज्या टायमाला जनता नगर मध्ये पारायण केलं, कोणाचं नामदेव महाराज गाथा 700 महिला बसवल्या, त्या टायमाला साहेब होते. साहेबांना बाहेर पण साहेब हरिभाऊ वरपे दादा असायचे आणि 700 महिला पारायणाला सर्व शिंपी समाजानं गाठी दिली. त्या टायमाला महाराज मोठा उत्सव झाला आणि त्या उत्सवामध्ये शेवटच्या सांगतीला दादांचं आम्ही पूजन ठेवलं, दादांच्या हस्ते दीपोत्सव मोठा कार्यक्रम माझ्या डोळ्यासमोर तो कार्यक्रम आहे सज्जनानो. असं एक वारकरी संप्रदायामध्ये ही आता मंडपामध्ये बसलो आपण सर्व एकत्र बसलो ना, ही सर्व एक जातीची माणसं असा इथं अर्थ लावायचा. माझी जातीचे, ज्याला देव आवडतो. आपण का आलात? आपल्याला देव आवडतो. आपण का आलात? आपल्याला संप्रदाय आवडतो. आपण का आलात? आपल्याला कीर्तन आवडतं. आपण का आलात? तिथं मंडपामध्ये एखाद्याला विचारलं नामस्मरण आवडतं. याचा अर्थ मला जे आवडतं, तुकाराम महाराजांना जे आवडतं ते तुम्हाला आवडतं, मग आपण एका जातीची माणसे असा अर्थ लावायचा. माझी जातीचा हा मज भेट कोणी. म्हणून ही संप्रदायाची गादी लक्षात ठेवा. या गादीचं आता कुचंबन व्हायला लागलेली, कोणी काय बोलतं, कोणी काय बोलतं, कोणी काय बोलतं. संप्रदायाचा एक अर्थ असा सांगितलेला आहे. सगुण चरित्रे, इकडे बघा, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संतरुंदे मनोभावे आधी वंदावी, प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. महाराज आणि पुढे म्हटलंय, जेणेकरून मूर्ती ठसावी, अंतरे श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा. ही संतांच्या घरची, कुणाच्या तरी बापाच्या घरची ही मर्यादा नाहीये, आमच्या संत रूपी बापाने ही मर्यादा घालून दिलेली आहे सज्जनांनो. आणि म्हणून ही आपण जपली पाहिजे, श्रोत्यांनी जपली पाहिजे, वक्त्यांनी जपली पाहिजे. संप्रदायाची परंपरा आहे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, निवृत्ती दादा आमचे बाप आहे आणि बापानं घालून दिलेली परंपरा आहे. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन.
संत संतांचे सगुण चरित्रे परम पवित्रे हे गाण्याचं हे व्यासपीठ आहे. कोणाची तरी स्तुती करण्याचं व्यासपीठ नाही, लक्षात ठेवा. म्हणून देवाची आहे. महाराज म्हणतात एक गाव आम्ही विठोबाचे नाम. या व्यासपीठावर अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंग ही प्रमाण आहे. महाराज म्हणतात पांडुरंग परमात्मेच्या या गादीवरून पांडुरंग परमात्म्याची स्तुती न करता कुणाची जरी स्तुती करणं म्हणजे ब्रह्महत्या आहे, असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. म्हणून एका जातीची एका विचाराची माणसं तुकाराम महाराज म्हणतात मला भेटली पाहिजे. आणि महाराज हे करण्याकरता तेच आमच्या इच्छा पूर्ण करू शकतात. आवडीची धनी फेडा म्हणून काय माझी जातीची मज भेटो कुणी आवडीची धनी फेडावया. रामकृष्ण. त्याला उपस्थिती दर्शवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री तथा आपल्या संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते नामदार बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं जोरदार स्वागत करूया. वारकरी संप्रदाय महाराजांनी सांगितलंय की ही गादी कशी आहे आणि या गादीचं पावित्र्य राखण्याचं कार्य खऱ्या अर्थानं प्रत्येक भाविकांनी त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे. आणि नामदार साहेबांचं कार्य आपण 10 वर्षापासून अगदी 40 वर्षापासून, परंतु वारकरी संप्रदाय 167वा सप्ताह त्याचं नेटकं नियोजन आणि वारकरी संप्रदाय त्यांच्या रोमारोमात कसा रचलेला आहे हे आपण सर्वांना सर्वश्रुत आहे. आणि हाच धागा खऱ्या अर्थाने या ठिकाणी या आपल्या नामयज्ञ सोहळ्यासाठी या आठवणी पुन्हा जागृत करतो. कारण 2 वर्षापूर्वी नामदार साहेब 2 तास या ठिकाणी कृष्ण जन्म होईपर्यंत या ठिकाणी बसलेले होते. यावरूनच आपल्याला त्यांची भगवत भक्ती आणि त्या विषयाचा असलेला संप्रदाय विषयाचा असलेला अभ्यास आणि त्या प्रती असलेली निष्ठा ही आपली त्या ठिकाणी दिसते. आपल्या सबंध भागवतवाडीकरांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी या आजच्या पंगत सेवा 7 या निमित्तानं आज हरिभक्त परायण मदन महाराज वरपे यांची सेवा चालू आहे. महाराजांना विनंती करतो की तमान भागवतवाडीकरांच्या वतीने, समस्त गावकऱ्यांच्या वतीने आणि पंचक्रोशीच्या वतीने महाराजांनी नामदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. भागवतवाडी येथे हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे. उद्या काल्याचं कीर्तन होतं आणि आता या पूर्वसंध्येला आदरणीय हरिभक्त परायण मदन महाराज वरपे यांचं हरिकीर्तन इथे सुरू आहे. भागवतवाडीकरांचं पहिलं तर मला कौतुक केलं पाहिजे की इतकं सुंदर नियोजन त्यांनी, सप्ताह समिती जी असेल ना ग्रामस्थ, तुमचं कौतुक केलं पाहिजे की एवढं चांगलं नियोजन आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आणि महाराज तुम्ही तुमच्या कीर्तनाच्या रूपानं खूप रंगत या सगळ्या हरिनाम सप्त्याला आणलेली. भागवतवाडी तसं म्हटलं तर वाडी म्हणून मला छोटं, परंतु संख्या माझ्या घरी कोणी राहिलं नाही असं दिसतंय. एवढं सगळे हजर आहे, राखणं कोणी राहिलं नाही असं दिसतंय. खूप चांगलं वातावरण या निमित्तानं दिसतंय. आठवतं की त्यावेळेस आपलं जो मंदिर नव्हतं, मारुती मंदिर नव्हतं, शाळेच्या खोल्यांच्या अडचणी होत्या, काही ना काही मार्ग काढीत आपण तिथे पुढं गेलेलो आहे. या सगळ्या याच्यामध्ये वारकरी संप्रदाय आपला आहे आणि आपण सगळेजण तसं बेट सरलाशी जोडलेलो आहे, हे खरं आहे का. आणि मी सुद्धा असं आहे की म्हणजे परंपरेनं माझे पंजोबा, आजोबा, वडील, मी बेट सरलाशी त्या गादीशी जोडलेलं आपण सर्वजण आहोत. मला तुम्ही तळेगावच्या सप्त्याचं सांगितलं, त्याच्या अगोदर अधिक मासामध्ये कणकापूरला एक सप्ताह झाला होता पहिला, आणि त्यावेळेस आम्ही हायस्कूलला होतो
आणि ते वाढायचं काम आम्ही केलं होतं. त्यानंतर अनेक याच्यात वाढ निम्मी केली बरं का, खरं सांगतो तुम्हाला. आणि आदल्या दिवसाची एकादशी ती खिचडी, पायात काही घालायचं नाही, कधी कधी मुरुम असतो खाली, पाय फाटेपर्यंत आणि हात पोळेपर्यंत वाढलेलं मी. हे तुम्हाला माहिती, तळेगावमध्ये आपलं बोलणं त्यावेळेस झालं होतं. आणि त्यानंतर जोरब्याचा 78 साली सप्ताह झाला. त्यानंतर डिग्रसला आपण सप्ताह केला, खांडगावला सप्ताह आपण केला, वडगावपानला सप्ताह केला, तळेगावला केला, एखादा विसरून राहील माझा. परंतु अनेक हरिनाम सप्ताह महाराज आपण केले. आणि खरा वारकरी संप्रदायाचा ज्या पद्धतीनं असतं पद्धत, त्या पद्धतीनं त्यामध्ये फार सुंदर पद्धतीनं मांडणी असं होती आहे असं म्हणूया. या सगळ्या परंपरा, एक मोठी परंपरा आहे आपली, वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासून सुरू होते. संत गीतेचं प्राकृत भाषेमध्ये रूपांतर करून ज्ञानेश्वरांनी पहिली क्रांती केली म्हणावं लागतं. थोडं बंड आहे त्याच्यामध्ये, त्रास झाला, पण तुम्हा आम्हाला गीता जी आली ना ती ज्ञानेश्वरीमुळे आली. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर काहीतरी समजत तरी चालतं. तुम्ही जर गीता संस्कृतमध्ये म्हणलं तर फारच जड जातं ते आपल्याला. आणि इतकी सुंदर टिप्पणी करून तुमच्या पुढं सहज साध्या पद्धतीनं ती गीता तुमच्यापर्यंत आणण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं. अमृत अनुभव एक त्यांचा आहेच आहे, परंतु ओव्या ज्या आहेत ना त्या आणखी खूप उंचीच्या आहेत. तुम्ही पहिलं तरी काऊ कोकत आहे ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी? काय संत ज्ञानेश्वर कवी म्हणून किती मोठे असत, कल्पनेच्या पलीकडे सगळ्यांचे. आणि वय काय, इतक्या कमी वयामध्ये एखादं व्यक्तिमत्व इतक्या उंची गाठू शकतं. खरं सांगतो हे चमत्कारच आहे, दुसरं काही नाही. परमेश्वरानं दिलेली ती देणगी आपल्या सगळ्यांना. आणि त्यांनी तिथून पुढे ही भागवत धर्माच्या याच्यामध्ये आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात आपण होते. खरं म्हणजे नामदेव महाराजांची तुम्ही उल्लेख इथे केला. आणि खरं एक आम्ही 700 नामदेव महाराजांचा मोठा हे केला होता. समाज हे बा सगळे जे आहेत ना, मग शिंपी समाजात ते असतील, नरहरी सोळा आहे, सावता माळी आहे, गोरोबा कुंभार फार आहे, सगळे समाज आहे त्याच्यात. सगळे समाज, संत तुकारामांच्या पासून शेतकरी वर्ग सगळे आहेत, सगळ्या जाती धर्माचे. विचार मात्र एक विचार आहे, मानव धर्म सांगणारा. भेद नाही, तर माणसात भेद नाही करायचा. पसायदांत त्याच्या पलीकडे गेलं, ते तिथं पार सगळ्या जीवाची काळजी केली. इतकं सुंदर तत्वज्ञान असणारा वारकरी संप्रदाय, त्यामध्ये आपण आहोत, त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना निश्चितपणे आहे. आणि मी कायम तुम्हाला माहिती असेल की तुम्ही असायचे त्याला, मी प्रत्येक भाषणात असं म्हणायचो महाराज की वारकरी संप्रदायाचे हे व्यासपीठ असं आहे की इथं जात धर्म पंथ भाषा कसला फरक नाही, इथं सगळे एक. इथं कोणता राजकीय असलं तुमचं तरी मांडीला मांड लावून बसलं पाहिजे. अरे विखेंचन माझ्या फुगड्या पाहिल्या नाही का तुम्ही? कारण ते राजकारणच करायचं नसतं, लक्षात घ्या. हे सगळं विसरायचं असतं. राजकारण तुमचं आहे, राज्य घटनेमुळं आहे, लोकशाही आहे, मतमतांतर आहे, पक्ष असणार. ते त्यांना काय बिघडलं? ते तर आपल्या चालवण्याकरता आहे, देश चालवण्याकरता. ते व्यक्तिगत जीवनामध्ये नसलं पाहिजे. आणि हे व्यासपीठ असं की ते राजकारण नाही. इथं सगळ्यांनी एकत्र यायचं. मालक असेल नोकर असेल, शेजारी मांडीला मांडी लावून, इथं फरक नाही. अरे इतकं सुंदर तत्वज्ञान असणारे आपलं हे वारकरी संप्रदाय आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ही वाटचाल आपण करतोय, चाललंय काम, हे तर चाललंच आहे. आता हे मंदिराच्या वेळेस सुद्धा सुंदर मंदिर झालं होय, किती सुंदर मंदिर झालं. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खरं. म्हणजे कधी डोकं तापलं ना तर शांत येऊन बसायची जागा आहे तुमच्या घरात, इतकं चांगलं आहे. चांगलं आहे. शाळेच्या खोल्या अमुक तर माझ्या काळात जेवढं मला जमलं, परमेश्वराने ताकद दिली तेवढं थोडं करण्याचं योगदान टाकायचा प्रयत्न केला. निळवंड्याचा पाण्याचा फायदा होतो कधी काय भागवतवाडीला होतं का? तुम्ही परमेश्वराचे आभार माना. माणूस नाही आठवलं चालेल तुम्हाला. माणूस सोडून द्या, माणसं काय येत असतात जात असतात. आज ना उद्या तो जातोच, पण परमेश्वराच्या कृपेनं झाला असं म्हणा, काय बिघडत नाही. तेवढं जरी म्हणले तरी मला आनंद वाटेल. चला परमेश्वराची कृपा होती म्हणून झालं. चला पाणी नव्हतं ते पाणी आलं, आनंद जीवनामध्ये निर्माण झाला. हेच तर खरं समाधान असतं ना. आम्हाला असं वाटतं का आंतरिक शांती का आपल्याला समाधान आहे का काम झाल्याचं, मग जग काही म्हणू, आपल्याच समाधान असलं पाहिजे. आणि मला असं वाटत असतं की तुम्ही जी जी संधी दिली त्या संधीचा बरा उपयोग मी केला. मग तो राज्य पातळीला असेल, तुमच्याकरता असेल, देशाच्या पातळीला असेल, चांगला उपयोग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सगळ्या प्रत्येक वेळेस 8 वेळेस महाराजांनी निवडून दिले मला. मी काही यांना नाव ठेवू शकत नाही, यांना काही नाव ठेवू शकत नाही मी. 8 वेळेस निवडून देणं काही सोपी गोष्ट आहे का?
आणि एवढं आपण तुम्ही कुठेही जा महाराष्ट्रात तुमचं नाव कौतुकानं घेतील एवढं सांगतो संगमनेरवाल्यांचं. कुणी वाईट नाही बोलणार आपल्याला. एवढं बस झालं. आता काय पाहिजे, म्हणजे आनंदच मानला पाहिजे. त्यामुळं मी अत्यंत आनंदी आहे, समाधानी आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत काळजी आपण काम करूया आणि जे वारकरी संप्रदाय हा पुढे नेण्याचं काम आपण सर्वांनी करावं असं मी आणि सांगतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो, मला पुढे जायची परवानगी द्या. हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इकडे बघा, इकडे बघा, लक्ष द्या. आता गोड अभंग आहे. महाराज तुमच्या आवडीचं तरी कोण आहे आम्हाला सांगा. कोण तुमच्या आवडीचं आहे त्याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. आवडे ऐसे असे म्हणी अर्थ माझी. सज्जनानो आवड पूर्ण करा. बस या वरती बसा ना, इथं बसा, बस काय हरकत नाही. ताईंना टाइम आहे का? 5 मिनिटं 2 मिनिटं का आहे ना? बरं बसा, आवरायचं आपल्याला 9 वाजता. आवडे ज्या हरी अंतरापासूनी ऐसे असे म्हणी अर्थ माझे. इकडे बघा, आमच्या तुकोबाराने विचारलं महाराज हा जातीचं भेटावं, जातीचं भेटावं, जातीचं भेटावं. माझी जातीचे कोण? तुमच्या जातीचे असे कोण जातीचे? तर तुकोबाराने म्हटले आवडेच्या हरी तुला, तू ज्या भक्ताला आवडतो तो माझ्या आवडीचा. असं उत्तर आहे याच्यात. इकडे बघा 2ऱ्या चरणामध्ये काय उत्तर आहे? माझे जातीचे. कोण जातीचे? तू मनापासून ज्यांना आवडतो ते माझ्या जातीचे. असं लावून घ्यायचं बरं का महाराज. म्हणजे आवडे ज्या हरी, तू ज्यांना आवडतो. देव काय सर्वांनाच आवडतो काय? महाराज या हिरण्यकश्यपूला नव्हता देव आवडत. मग तो विचार काय तुम्हारा भगवान, काय नारायण तुम्हारा. छोट्याशा बाळाला, स्वतःच्या लेकराला, भक्त प्रल्हादाला विचारित होता तो हिरण्यकश्यप. खंबे है तो खंबे में है तुम्हारा नारायण. प्रल्हादानं सांगितलं कहा न हे मेरा नारायण. विठ्ठल जळी स्थळी भरला ईश्वर सर्व भूतानाम. माझा परमात्मा स्थळी स्थळी भरलेला आहे. परिणाम असा झाला खांबावरील हात मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. चौथा बागुल बोलते, चौथा बागुल बोलते, चौथा बागुल बोलते, चौथा बागुल नरहरी. खांबात गुरगुरे, खांबात गुरगुरे, गोर खांबात गुरगुरे, गोर खांबात गुरगुरे. दैत्य मारिला मांडीवरी, दैत्य मारिला मांडीवरी, दैत्य मारिला मांडीवरी, दैत्य मारिला मांडीवरी. भक्त प्रल्हादा रक्षिले, प्रल्हादा रक्षिले. नारायणे भोगला, नाहीतर साजेल त्या बाबला. कुसळणाची उजर झाला,
अरे आमामध्ये नारायणाला प्रगट व्हावं लागलं, कारण भक्त प्रल्हादासारखे भगवत भक्त होते. ज्ञानोबारांना विचारलं देव आवडतो, मग शपथ घेऊन सांगतो मी. खरं तर शपथ कुणाची घेऊ नये, पण आमचे ज्ञानोबाराय म्हणतात बहु आवडसे जीवापासून या, जीवा जीवेची जीवा प्रेम भावाचे, भावा तुझ वाचून केशवा अनुना आवडे. आम्हाला तुझ्याशिवाय कुणी आवडत नाही. म्हणजे देवाशिवाय ज्यांना संसारातलं काही आवडत नाही, ना धन आवडत नाही, सत्ता आवडत नाही, प्रतिष्ठा आवडत नाही, मान आवडत नाही, तुका म्हणे त्यांना मानाचा कंटाळा. क्रीडेमधलं प्रमाणे तुका म्हणे त्यांना मानाचा कंटाळा. कुणीतरी मान सन्मान द्यावा म्हणून त्यांची भक्ती नसते, त्यांची सेवा नसते. त्यांना सर्वात मोठा महाराजांनी विचारलं तुम्हाला नेमका कंटाळा कशा आहे, ते म्हणे भजनाचा नाही वारीचा नाही, कोणीतरी मान सन्मान करायला आम्हाला मोठा कंटाळा. महाराज म्हणतात ज्यांना मानाचा कंटाळा आहे ते माझ्या जातीचे, तू ज्यांना आवडतो ते माझ्या जातीचे. आवडी ज्या हरी अंतरापासून, आतमधून अंतकरणापासून, अंतकरणापासून आवडी कशी वर ओळखायची, शपथ घेऊन बोलावं लागतं त्याला. आमचे ज्ञानोबाराय शपथ घेऊन बोलतात, अनुनवी संबे हरी, मला तूच आवडतो महाराज. अहम वाचा चित्तांग देवनिया शिरंग नरी ग, पावशी गा गांगरी घाली जैशी. सर्व अंगानं जो देवाला शरण गेला असा पांडुरंगाशी एकनिष्ठ असणारा वारकरी माझ्या जातीचा ही आवडीच्या हरी अंतरापासून. ऐशियाचे मनी अर्थ माझी. आवडी दोन प्रकारे बघा, एक मुख्य आवड, एक अनुषंगिक आवड. वारकऱ्याला विचारलं तुला पंढरपूर का आवडतं, आवडे पंढरी चंद्रभागाली, आवडे पंढरी चंद्रभागाली. काय महाराज पंढरी आवडते, आवडे पंढरी. आम्हाला संपदा सोळा ना आवडी, मनाला लागला टकळा पंढरीचा, आम्हाला पंढरी आवडते. तुकोबाराने विचारलं का आवडते, त्याचं उत्तरच आहे माझा आवडता पांडुरंग पंढरी ते म्हणून आवडते. ऐका नाही, तुमचा म्यावना आवडतो का तुम्हाला? मग बायको इथं असल्यावर आता नाही म्हणलं ती म्हणून का हो मा बाबानं काय केलं, तुम्हाला हा म्हणावंच लागेल. बरं विचारलं म्यावना का आवडतो बायकोचा भाऊ, तर बायको आवडते म्हणून म्यावना आवडतो. आता आमच्यासारख्या संन्याशांनी बोलू नाही असं, पण दृष्टांत गोड आहे. गुरुजींचा ऐकला आणि गुरुजींचे शब्द मी बोलतोय, माझे नाहीये. का आवडतो, पत्नी पहिली आवडते, पत्नीची मुख्य आवड आहे, आणि मुख्य आवडीतून एक आवड तयार झाली अनुषंगिक आवड. पत्नी आवडते मुख्य आवड, आणि मेवना आवडतो अनुषंगिक आवड. तुकोबाराय म्हणतात देव मला आवडतो, आवडे पंढरी, आवडे पांडुरंग, आवडे चंद्रभागा. का आवडते, मुख्य आवड देवाची आणि मुख्य आवडीनं माझा विठोबाच्या पंढरीत राहतो म्हणून मला पंढरी आवडते, त्याला अनुषंगिक आवड म्हणतात. विठोलो महाराज जातीचे माणसा मला भेटावेत, आवडीच्या हरी अंतरापासून. ऐसे असे म्हणे अर्थ माझे, अर्थ म्हणजे इच्छा, तळमळे मला, ऐक नाही अर्थ तळमळे, तळमळे मला ते भेटले पाहिजे. महाराज अशी तळमळ असली पाहिजे साधू भेटण्याची. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. तळमळ केली पाहिजे. निळोबाराय म्हणतात आम्ही तळमळ केली, होते बहुत दिवसा अर्थ वागविले, आजी अकस्मात फळ दिवाली, दृष्टी देखील श्रीहरीची पावली, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले बो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. जे कृपाळू आहे, जे दयाळू आहे, जे मायाळू आहेत,
ज्यांच्याजवळ मूर्तिमंत शांती आहे अशी शांती देणारी अमानित्व अदंबित्व अहिंसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह काय महाराज म्हणतात अशी 26 गुणानं परिपूर्ण असणारी शांती बरोबर ज्यांनी जे परिपूर्ण झालेले म्हणून 26 गुणाची जी असणारी शांती आहे ज्यांनी धारण केलेली आहे की गुणकुसुमांची माळा घेऊन ये मुक्ती बाळा आणि वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊ शिलासे 26 गुणाची गुणानं परिपूर्ण असणारी माझी भक्त आहे त्या भक्तांना तू आवडतो मनापासून ती माझ्या जातीची आणि महाराज अशी तुझ्या हे माझ्या जातीची माणसं असल्यामुळे आवडे जा हरी अंतरापासून ऐशियाचे म्हणे अर्थ माझे ते मला भेटावेत कारण ते माझी आवड पूर्ण करते ना आवडीची धनी फेडावया महाराज ते भेटत नाही तोपर्यंत सारखी तळमळ चालली तयावे न जीवा होतो कासावे महाराज ऐसे ऐशियाने भेटती ते साधू मनी दृढ धर विश्वास न करी सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका मने जो विठला जाणवे सरे ऐशे ऐशियाने भेटती ते साधू असा सामना आहे एकनाथ महाराजांचा एकनाथ महाराज म्हणतात ऐशे कैशे याने भेटती ते साधू महाराज म्हणतात काय महाराज त्याच्याकरता कितीतरी काय केलं मी बाह्य येळा सागर तरवेलं समुद्र तरून जात आहे साधू भेटणार नाही तुकाराम महाराज म्हणतात भेटणार नाही मी सांगतो ना कसे भेटायचे मनी दृढ धरी विश्वास जातीची माणसं भेटणार नाही असं नाही मनाची तळमळ झाली पाहिजे लक्षात ठेवा भागवतवाडीला ही परंपरा आहे हे काही साधं गाव नाही महाराज परंपरेत कष्टकऱ्यांचं वैचारिक आहे आणि त्याच्याबरोबर विज्ञानाची कास धरणारे गाव आहे पहिल्यापासून लोक म्हणायचे वाडी 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 अरे वाडी म्हणजे काय पहिली गोष्ट अंधश्रद्धेला थारा न देणार हे गाव आहे इथं काय असा गारुडी चालत नाही नंतर मातीचे पैसे तयार करणारा हे सुज्ञ जाणकार मंडळी तळेगाव परिसरातला मी काय खिरल्या पंबळण्याहून आलो मी आपल्या जवळचे चिकनी काय माझं मी लहानपणी असताना अशा या ताईवाणी होतो ही छोटीशी कन्या उभी आहे ना मला नेलं आम्ही 10 मुलं त्याच्यातला या ताई सारखा मी बसा तेवढ्या वयाचं मी त्याच्या माझ्या ह्या वयाची 10 मुलं आम्ही भजन करायचं लहानपणी आम्हाला जोरव्याला नेलं एक जण त्या टायमाला नारंगिरी बाबांचा सप्ताह तिथं असायचं त्यांचं काल्याचं कीर्तन असायचं तिथं आम्ही 7 दिवस भजन वाजायला त्यांना कौतुक वाटायचं आणि महाराज त्या टायमाला आमचा पहिला ह्या वयात असताना नारंगिरी बाबाने माझा सत्कार केला काय केलं आमच्या 10 मुलांना काय दिले बाबांच्या आता त्या टायमाला फोटोग्राफी नाही काय नाही मला वाटत होतं गुरूंची आठवण म्हणून ठेवा एखादा पण कसलं आलं आम्ही लहान काय नव्हतं आणि महाराज हे साहेबच छोटे होते त्या टायमात म्हणजे छोटे म्हणजे फार नाही पण होते प्रोग्रेस असे तर ते आम्हाला कपडे काय दिले त्या टायमाला शाळेचा ड्रेस आम्ही गरीबाची मुलं शाळेचा ड्रेस म्हणजे डोक्यावर टोपी
असा इथं शर्ट पांढरा आणि इथं खाकी इजार अशी बळच आवरायची. त्यातल्या त्यात ते इकून ते करगुट्याला असा भलं मोठं लाकूड लागलं इकडून मला चांगलं आठवतं. हा पहिला आहे आम्ही शेवटच्या चितेवर पडेपर्यंत हा आमचा डोळ्यात समोर चित्र आहे. कारण अशी माणसं परत भेटत नाही, अशी साधू भेटत नाही, अशांचं दर्शन होत नाही. आणि जसं महाराज म्हणतात परीक्षित राजाला आईच्या पोटामध्ये देवाचं दर्शन झालं. मी तर म्हणतो आमचं भाग्य या वयात साधू कपडे आम्हाला मिळाले ना, आशीर्वाद मिळाला महाराजापेक्षा काय पाहिजे. हे कीर्तन बिर्तन सोडा, मी काय जास्त फिरणारा बुवा नाहीये आणि मी काय जास्त जाहिरीतबाजी करणार. मी आपल्या चिकणी परिसरातच कीर्तन करतो. आला 10वा 13वा नाही तर संन्याशानं कायला पळायला पाहिजे, एवढं गप्प पडून राहावं एक ठिकाणी. पारायण करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, जास्त उद्योग आपल्याला येत नाही. आणि मी काय वाह्यात कोणाची स्तुती करणार आहे बुवा नाही, मला नाही ते आवडत. ते डायरेक्ट बोलणार बाबा हे आवडत बघा, आणि ते काय चुकलं तर बोलायचं. आता मी स्वतः चुकीचा पुतळा असले मध्ये कधी कधी माझंही चुकतं, मी कोणाचे बोलणे खातो तरी मला आवडतं महाराज, काय आवडत नाही. आपली चूक कोणतरी सांगितली पाहिजे, बाबा तुम्ही चुकले काय, मी गुरु समाने मला सर्वच बसलेली मंडळी सज्जनानो, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, म्हणून परंपरेतलं गावे संतांचे वचन पाळणार गावे. संतांच्या वचनाप्रमाणे कृषी गौरव शिवानुजम भूत दया गाये पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी. या तुकाराम महाराजांच्या 14 पायऱ्या सांगितलेल्या, त्या 14 पायऱ्या जपणार भागवतवाडी सारखं छोटशी वाडी आहे सज्जनांना, लक्षात ठेवा. महाराजांची पायरी तुका म्हणे हेची आश्रमाची फळ परमपद बळ वैराग्याचे, म्हणून तया लागी जीव होतो कासा विस पाहतील वास नयन. हे नयन म्हणजे डोळे. अरे तुकोबाराय म्हणतात माझ्या डोळ्याला भूक लागलेली. कधी कधी डोळ्याला भूक लागते का नाही, इकडे बघा. अरे वारकऱ्याला विचारलं, निघाले निवृत्ती दादांबरोबर, मुक्काम झाला काकडवाडीला, जेवले पुढे मुक्कामी चालले. कोणतं गाव? गोगलगाव गाव आहे पुढे मुक्कामाचं. मुक्कामी झाले, वारकऱ्याला विचारलं का रे एवढे चाललाय पार रात्रंदिवस, कधी जागरण रात्रीचं, भून वारा धोळे, कधी कधी झोपण्याची व्यवस्था नाही, चाललाय पंढरपूरला. त्याला विचारलं होतं म्हणे आता ही गावकरी भूक भागवतात पण डोळ्याची भूक भागवायची कधी भागणारे? ते म्हणे एकदा का विठोबा डोळ्यानं पाहिला का डोळ्याची भूक भागली. महाराज म्हणजे डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. काकड्यावाली मंडळी एक आब म्हणते, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, याची मज प्रेम देवा, डोळे भरून या पायन तुझे मुख, याची मज सुख देवा. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या डोळ्याला भूक लागलेले देवा, भेटवा ना माझ्या जातीचे माणसं. तया लागे जीव होतो कासा विस पाहतील वास नयने, एकदा का ते भेटले सफल हा जन्म होईल येथुनी, देता आलिंगन वैष्णवांशी. एकदा का ते भेटले का माझं जीवन सफल झालं, सफल झालं, सफल झालं. आपल्या सर्वांचं जीवन सफल झालं. एकदा का जीवनामध्ये सफलता आली, जीवन कृत्य झालं, जीवन परिपूर्ण झालं. आणि लक्षात ठेवा साधूच्याच दर्शनानं जीवनामध्ये सफलता आहे, कशाने होत नाही. संसारिक किती भोग मिळाले ते जीवनामध्ये सफलता नाही. सफलता फक्त महाराज साधूच्या दर्शनामध्ये आहे. म्हणून साधूचं दर्शन झालं पाहिजे, देवाच्या भक्तांचं दर्शन झालं पाहिजे. मग आता त्याच्याकरता ज्ञानेश्वरी पारायणे, ज्ञानेश्वरी वाचणं, श्रीमद भागवत वाचणं, तुकोबारांचा गाथा वाचणं. आणि महाराज हे संतांचे चरण आहे, हे संत आहे, यांचं मुखानं काहीतरी ऐकण्यापेक्षा ऐका. आमचे गुरुजी म्हणायचे काहीतरी ऐकून डोकं खराब करण्यापेक्षा ग्रंथ वाचत बसलेले बरे, असे जंगली महाराजांचे शब्द असायचे. ते म्हणजे उगाच डोकं आउट करायचे, काय करायचं काय, त्याच्यापेक्षा आपला ग्रंथ तुकारामांचा गाथा वाचत बसलेला बरा. बाकीचे डोक्याला शीन नको, कारण ते संत आहे सज्जनानो. संतांचं वाङ्मय तिरे संस्कृताची गहने, तोडून मराठी या शब्द सोपाने, रचली धर्म निदाने श्री निवृत्ती देवी. अरे खरा धर्म आम्हाला संतांनी शिकवलाय. धर्म 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 धर्म, नेमका धर्म म्हणजे काय? कशाचा धर्म असतो? 4 पायाचा का 2 पायाचा? कसा असतो धर्म? वेद कर्मजनो धर्म. हा चांगलं वागण्यानं जो निर्माण होतो तो धर्म आहे. ही आमची मंडळी शेतकरी मंडळी आणि कष्ट करून
संसाराचा रथ चालवतात, संध्याकाळी निवांत झोपतात, चांगल्या मार्गाने मिळवतात, नाम यज्ञाला पंगत देतात. 7व्या पंक्तीची सेवा आहे सज्जनानो. ही कष्टातून अशा स्वरूपामध्ये दान करतात. हा यांचा धर्म आहे. विठ्ठल कीर्तनकारानं निरपेक्ष भावनेनं गावात जाऊन गावकऱ्यांचं निमंत्रण स्वीकारणं आणि अनपेक्ष भावनेनं समाजाची सेवा कर. गावकरी येतात हो, निरपेक्ष भावनेनं कीर्तनकारानं सेवा करणं हा कीर्तनकाराचा धर्म, प्रत्येकाचा धर्म आहे. प्रत्येकानं काय काय केलं पाहिजे तसा महाराज म्हणतात आमचा धर्म आहे. मला देव भेटवा ना, एकदा का ते भेटली सफल हा जन्म होईल ते धुनी देता लिंगन वैष्णवांशी. मग मला एकदा ते भेटले का माझं जीवन सफल झालं. महाराज म्हणतात तुका म्हणे धन्य झालो इच्छेचे पावलो, तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे झालो, तुका म्हणे इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो. महाराज गोड अभंग नाही, वरचा अभंग आहे, पत्रिकेतला अभंग आहे. माझी बरबे झाली माझे माहेर भेटली, डोळा देखील सज्जन. काय माझे आता मन शांत झालेले आणि धन्य झालो आता. क्षेम देऊन या संता इच्छेचे पावलो, तुका म्हणे धन्य झालो. सफल झाला माझा जन्म आता, मला ते भेटले, माझं जीवन सफल झालं. म्हणून महाराज आता जीवनातला सर्वात मोठा त्यांच्या दर्शनाचा सोहळा मी करणार आहे. अभंग तुका म्हणे तोची सुदिन सोहळा, तुका म्हणे तोची सुदिन
काळ